पीड़ित वैद्यकीय विद्यार्थिनी के समर्थनार्थ इंडियन मेडिकल एसोसिएशन की ओर से चिमूर में आंदोलन किया गया। इस समय तीव्र प्रतिक्रिया व्यक्त की गई। नजर डालते हैं इस खबर पर। कोलकाता में हुए घटना के निषेध में डॉक्टरों ने हड़ताल पुकारा। साथ ही इंडियन मेडिकल एसोसिएशन ने देश भर में आंदोलन और निषेध मोर्चा आयोजित किया होकर चिमूर में भी डॉक्टरों ने निषेध व्यक्त किया है। इस समय डॉक्टर दिलीप शिवरकर ने अपनी प्रतिक्रिया दी। चिमूर तालुक्यामधून सर्व ठिकाणून आलेले या ठिकाणी डॉक्टर मंडळी ते सर्व इंडियन मेडिकल असोसिएशनचे निमाचे आणि होमिओपॅथिक मेडिसिनचे सर्व डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत। आज चिमूर तालुक्याच्या वतीने एक निषेध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेत आहोत। हा निषेध नोंदवण्याचा मुख्य उद्देश असा की 9 ऑगस्ट 2024ला आरजी कार मेडिकल कॉलेज कलकत्ता या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या एका डॉक्टर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा क्रूरपणे निर्दयी हत्या करण्यात आली आणि ती हत्या केल्यानंतर आज 9 ऑगस्टपासून आजचा 17 तारीख आज झालेली आहे। परंतु ज्यांनी हा बलात्कार केला त्या बलात्कारितांवर कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही आहे। झालेली असेल पण फार सौम्य स्वरूपामध्ये फक्त एकच व्यक्ती त्या ठिकाणी सापडलेला आहे आणि बाकी जे आहेत त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही किंवा त्यांना पोलिसांनी अजूनपर्यंत अटक केलेली नाही आहे। आणि म्हणून आम्ही सर्व मेडिकल फील्डमध्ये काम करणारे डॉक्टर्स यांनी ठरवलं की या गोष्टीचा निषेध हा केवळ आमच्या तालुक्यापुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये देशव्यापी आंदोलन आम्ही सर्वांनी सुरू केलेलं आहे। आणि जिथपर्यंत त्या क्रूरकर्मी लोकांवर कारवाई होत नाही, साधारणतः 4 लोकांचं नाव त्या ठिकाणी समोर आलेलं आहे। तिचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर एकापेक्षा अनेक लोकांनी तिच्यावर बलात्कार केला हे प्रायमा फॅसी सिद्ध झालेलं आहे। तरीही पण त्यांना अजूनपर्यंत अटक करण्यात आलेली नाही। त्याकरिता आम्ही सर्व डॉक्टर लोकांनी आज सकाळी 6 पासून उद्या सकाळच्या 6 पर्यंत आमच्या ओपीडी पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। फक्त इमर्जन्सी म्हणून जे काही रुग्ण येतील त्या रुग्णांना आम्ही उपचार देणार आहोत। जर समजा हे 24 तास आंदोलन आमचं करून सुद्धा जर शासनाने याची दखल घेतली नाही तर पुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याकरिता आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत। इंडियन मेडिकल एसोसिएशन सभी देशवासियों को पीड़ित महिला डॉक्टर के परिवार को न्याय देने के लिए साथ ही हड़ताल को समर्थन देकर महिला डॉक्टरों की सुरक्षा के लिए योग्य व यंत्रणा खड़ी कर कायदा करने और इस मामले की गहन जांच कर दोषी के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए, ऐसी मांग केंद्र शासन की ओर निवेदन से की गई है। इस बारे में डॉक्टर शुभांगी बोरकर ने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त की। मेडिकल कॉलेजमध्ये जी घटना घडली त्याचा सगळीकडे निषेध केला जातो। आमच्यामध्ये हा पण एक प्रश्न उद्भवलेला आहे की महिला डॉक्टर किती सुरक्षित आहे। आमची हीच मागणी आहे की आम्ही जे जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करतो तर आम्हाला सुरक्षिततेची हमी द्यावी आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित कडक कारवाई करावी हीच आमची अपेक्षा आणि हीच आमची मागणी आहे। CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।